होते, पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवण असतो तो बाप. पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवण असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या मुलाचं भलं व्हावं यासाठी खस्ता खाणार तो म्हणजे बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम दुर्लक्षितच राहते. त्याच्या असण्याने घराला घर पण नसतं, त्याची माया अंगाला ठच. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरी त्याची माया अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे देहाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार पाडणारी होडी आहे. जो कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे, आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाप आहे, तो म्हणजे बाप आहे. जन्म झाला ज्यांनी मला पहिल्यांदा हातात घेतलं ते माझे बाबा. माझा आजारपणात आईच्या बरोबरीने रात्रभर जागून करणारे माझे बाबा. आई प्रेमात घास भरत असताना अंगा खांद्यावर खेळवणारे माझे बाबा. आई अभ्यास घेत असताना मी नाही ऐकलं तर म्हणून रागवणारे माझे कठोर बाबा. आणि नंतर जरा मी जास्तच रागवलं कसं हळूच आईला विचारणारे माझे प्रेमळ बाबा. जागच्या देखील वस्तूने ठेवल्या गेल्या आणि वेळेच्या काम नाही झालं तर चिडणारे शिस्त प्रिय बाबा. बाबा सतत घरच्याच्या सुखासाठी झटणारे, घरच्याची काळजी करणारे, आई वडील बायको मूल सगळ्यांच्या भावनांचा आदर करणारे असे आपले सगळ्यांचे बाबा. कशाची त्याची बाबांना भल्या आबाळाची जे नेहमी आमच्या प्रेमाचा वर्षाव करत असतात. कुठे वाचलं होतं, आई घरचा मंगल असते तर बाबा घरचा आदर. अगदी बरोबर आहे. जे देवाकडे मागितलं ते लवकर मिळत नाही, जे वडिलांकडे मागितलं ते लवकर मिळत नाही असं कधीच होणार नाही. बाप हा फणसासारखा असतो, बाहेरून काटे तर राहतो, मऊ मुलायम घर असतो. जगाने फक्त बाहेरचे काटेच पाहिजे, पण ज्यांनी मऊ मुलायम घर चाकला त्यांना त्या फणसाची किंमत कळाली. आई डोळ्याने रडते पण बापाला डोळ्याने रडता येत नाही. स्वतःची आई गेली तर बापाला रडता येत नाही का? कारण बहिणीचा आदर व्हावं लागतं. स्वतःचा जन्मदाता बाप गेला तर बापाला रडता येत नाही का? कारण भावंडाचा आदर व्हावा लागतो. स्वतःची बायको गेली तर बापाला रडता येत नाही का? कारण कुटुंबाचा कणा व्हावा लागतो. 21 वर्षाचं मूल खांद्यावर आला तर बापाला रडता येत नाही का? कारण कुटुंबाचा कणा व्हावा लागतो. आजपर्यंत कोणाला बापाची किंमत कळली नाही. खिशात पैसे नसले तर काही नाही म्हणाले नाही, खिशात पैसे नसले तर काही नाही म्हणाले नाही. बाबाची श्रीमंत जगात मोठेच पाहिला नाही, जगात मोठेच पाहिला नाही. जाता जाता बाबाविषयी एकच गाणं म्हणेल, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, भटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची झापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. धन्यवाद.